प्रति बुधवारप्रमाणे आजच्या बुधवारी देखील सकाळच्या बायबल स्टडीला आपण सुरुवात करीत आहोत. एस ए चर्च नंदुरबार, दुधाळे शिवार आणि शहारोनी यांच्या वतीने हा बायबल स्टडी एस ए चर्चने सुरू केलेला आहे. स्थानिक मंडळ्या याप्रमाणेच जे ऑनलाईन बघत आहात, आपल्या सगळ्यांसाठी हे अध्ययन आहे. यासाठी सन्मान्य डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब हे अध्ययन घेत असताना आपण मागील दिवसांमध्ये पाऊलाची पत्रे यावर अभ्यास करीत आहोत. आज करिंथकरास दुसरं पत्र यावर आपण मनन करणार आहोत. प्रार्थनापूर्वक आपण आजच्या अभ्यासाला सुरुवात करू. आमच्या दयाळू प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो. या सकाळच्या समयी तुझ्या चरणापाशी येतो व तुझं पवित्र वचनाचं महत्त्व जाणीत व त्यामध्ये असलेले सर्व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुझ्याकडे आम्ही कृपा मागतो. शिकवत असताना पाळक साहेबांना तुझी कृपा दे, अनुग्रह दे व बोलण्यासाठी लागणारी शक्तीसुद्धा दे. आजच्या अभ्यास वर्गाद्वारे प्रभू तुझं गौरव होऊ दे. सर्व तांत्रिक अडचणींपासून तो आमचं रक्षण कर व हा अभ्यास आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादित होऊ दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मी सन्मान्य रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो आणि अभ्यासासाठी पुढील वेळ त्यांच्या हाती देतो. तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना एस ए चर्च नंदुरबार तर्फे मी रेव्हरेंड ग्लॅडविन जयकर आणि रेव्हरेंड अनुप वळवी सोबत माननीय अध्यक्ष व पंचायत यांच्यातर्फे आम्ही तुम्हाला कृपा आणि शांती पाठवितो. देव तुमचं भलं करो, देव तुमचं कल्याण करो. देव तुम्हाला आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात, त्याच्या पावित्र्यात, सामर्थ्यात, त्याच्या कृपेत वाढण्याची तो सतत संधी देवो आणि तो तुम्हाला त्याच्या राज्यासाठी उपयोगी पात्र बनवो. हे दिवस कठीण होत जात असताना, निरनिराळ्या प्रकारचे आव्हानं आपल्यासमोर येत असताना, आरोप प्रत्यारोप होत असताना, काही संकटे, अडचणी, तणाव, बेबनाव, नातेसंबंध तुटणे, समाजातल्या दुफळी आणि वंशवाद, रक्तवाद, जातीयवाद, धर्मवाद, प्रांतवाद आणि कर्मवाद असे कितीतरी तणावाच्या त्या जगामध्ये राहत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून, त्याचे सेवक आणि त्याचे प्रेषित म्हणून, त्याच्या वचनाचे शिक्षक म्हणून, मंडळांचा कळप सांभाळणारे, काळजी वाहणारे व्यवस्थापक म्हणून, नेते म्हणून आपल्याला मोठ्या मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं. आणि पवित्र शास्त्र बायबल आपल्याला या संदर्भात फार चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करते. विशेषतः कोणाच्या तरी जीवनाकडून पवित्र शास्त्र आपल्याला धडा देते. ज्यावेळेस आपण विशेषतः नवीन करारामध्ये शुभवर्तमाने जेव्हा बघतो, तर येशू ख्रिस्त आणि त्याचे प्रारंभिक शिष्य त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते, धडे मिळतात, समाधान मिळतं, आव्हानांना तोंड देण्याची क्षमता आपल्यामध्ये येते, प्रेरणा निर्माण होते. प्रेषितांच्या कृत्यापासून पुढे जसं आपण जातो, आपल्याला त्या शिष्यांनी आणि त्याने बोलावलेल्या प्रेषितांनी कशा प्रकारे आपल्या विश्वासाचं समर्थन केलं, येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता जगाला कशी सांगितली, त्या सुवार्तेवर विश्वास ठेवणाऱ्यांचा गट त्यांनी प्रार्थनेमध्ये आणून, देवाच्या वचनाने शिक्षण देऊन, त्यांना सुदृढ बनवून, त्यांच्या विश्वासात दृढ करण्यासाठी कसे प्रयत्न केले. आणि हे सर्व होत असताना नाना प्रकारच्या अडचणी, त्रास, छळ, आजार, मारहाण आणि वंचित राहणे, भूक आणि तहान, निरनिराळ्या प्रकारच्या अशा आव्हानांना त्यांनी कशी काय तोंड दिली. हे सर्व बघत असताना या काळातल्या आधुनिक जगातल्या मंडळीला आणि त्या मंडळीवर नेमलेल्या सेवकांना, सेविकांना, पाळक सुवार्तिकांना, प्रेषितांना फार मोठा धडा, विशेषतः आपला परिचित अभ्यासामध्ये येणारा प्रेषित पाऊल याच्याकडून मिळतं. आपल्याला हे समजणं आवश्यक आहे या दिवसांमध्ये की
आपण जो अभ्यास करत आहोत हा तोंड ओळखीचा अभ्यास आहे. नवीन कराराच्या पुस्तकांची आपल्याला फक्त तोंड ओळख होणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यामध्ये करत असतो. पुस्तक काय आहे, लेखक कोण आहे, कोठून लिहिलं गेलं, केव्हा लिहिलं गेलं, त्याचा उद्देश काय होता, आणि मग त्याची रूपरेषा आणि थोडंसं विवरण आपण घेत असतो. एका तासामध्ये जेवढं होईल तेच आपण करतो. आणि ही 27 पुस्तके संपावीत ह्या उद्देशाने आपण याला आरंभ केलेला आहे. आणि या अध्ययनाला आपण मंडळी केंद्रित ईश्वर विज्ञानाचं सखोल अध्ययन म्हणतो. चर्च बेस्ड थिओलॉजिकल एज्युकेशन जे आहे त्याचा अर्थ मी मागे सांगितला, त्याची उजळणी करतो की जे उच्च स्तरावर शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये आणि सेमिनरीजमध्ये, बायबल कॉलेजेसमध्ये शिकवलं जातं त्या तोडीचं शिक्षण स्थानिक सर्वसाधारण सभासदांना का मिळू नये या उद्देशाने आपण हे अध्ययन करीत आहोत. सर्वांना याच्यामध्ये भाग घेता येतो. केवळ पाळक स्वार्थिकांसाठीच नाही, सर्वांना, सर्व सभासदांना, ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्या प्रत्येकाला या बुधवारच्या किंवा या बायबल स्टडीमध्ये भाग घेता येतो. ज्यांना जमत नाही त्यांनी ते आम्ही जे पुनःप्रक्षेपण करतो ते तुम्ही ऐकू शकता, पाहू शकता. तुम्हाला ते पुन्हा पुन्हा ऐकता येतं. ज्या मंडळांमध्ये सुविधा आहे इंटरनेटची, किंवा ज्यांनी रेकॉर्ड करून घेतला असेल किंवा रेकॉर्डेड त्यांना यूट्यूब किंवा फेसबुकवरून मिळालं असेल तर तुम्ही प्रोजेक्टरवर हे प्रोजेक्शन करू शकता. मंडळीच्या लोकांना ऐकू द्या, पाहू द्या, समजू द्या, प्रश्नोत्तर निर्माण करा, एकमेकाबरोबर बोला, चर्चा करा. कारण बुद्धिमत्तेची वाढ हे प्रश्न निर्माण झाल्यामुळे होते. की जसा न्यूटनचा सिद्धांत गुरुत्वाकर्षणाचा जेव्हा निर्माण झाला तेव्हा एक छोटासा प्रश्न समोर आला होता. तो असा की हे फळ वरून खालीच का पडलं, है ना, एक छोटासा प्रश्न. पण या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधामुळे जगामध्ये क्रांती झाली आणि ह्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला तोडून, म्हणजे छेदून पलीकडे अवकाशामध्ये जाण्याची क्षमता मशीन्सच्या द्वारे, यंत्रांच्या द्वारे विज्ञानाने निर्माण केली. दुःख आहे की बऱ्याचदा काही ठिकाणी काही वेळेला सभासदांना प्रश्न विचारण्याची संधी मिळत नाही, आणि मिळाली तर त्यांना समजत नाही की कसे प्रश्न विचारावेत. म्हणून आज सकाळी पौलाकडे बघत असताना पौलासमोर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रेषित पौलाने करिन्थच्या लोकांना दुसऱ्यांदा पत्र लिहिले. आणि हे म्हणून समजून घेत असताना आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. तर कृपा करून आपण नोंदी असतात त्याकडे बघत जा, किंवा बायबल असेल तर बघत जा, खंड बघत जा, कोठून कुठपर्यंत रूपरेषा असते, आणि त्याप्रमाणे आपण याचा अभ्यास पूर्ण यावेळेस करणार आहोत. हे पत्र जेव्हा पौल लिहितो तर तो आता तिसऱ्या प्रेषण कार्य प्रवासाला निघालेला आहे. आणि हे तिसरं प्रेषण कार्य करताना यावेळेस तो अंत्योकियाहून हे प्रेषण कार्य प्रारंभ करतो. पहिले जसं अंत्योकियाहून सुरू केलं, दुसऱ्यांदा यरुशलेमहून, तिसऱ्यांदा अंत्योकियाहून परत. 2 अंत्योकिया आहेत हे मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे, म्हणून गडबड करू नका. एक आहे पौलाबद्दल जेव्हा आपण बोलतो तर पौलाचं अंत्योकिया हे सिरियातील अंत्योकिया आहे, आणि लुस्त्र, दर्बे, परगम या मार्गावर जेव्हा पुढे जातो इकुन्याहून पुढे तर पिसिदियातील अंत्योकिया आहे. तुमच्याकडे जर नकाशे असतील तर तुम्हाला हे दिसेल की कशा प्रकारे प्रवास होतो. ज्यावेळेस आम्ही सामूहिक अभ्यास घेतला त्यावेळेस मी मिशनरी कार्याबद्दल
पौलाचे 4 जे प्रवास झाले त्याच्या नोंदी मी आपणास दिल्या होत्या, त्यामध्ये नकाशे पण दिले आहेत. तर तुम्ही त्या नोंदी बघितल्या तर तुमच्याकडे नकाशे येऊ शकतात. किंवा पवित्र शास्त्रामध्ये काही वेळेला मागच्या बाजूला तुम्हाला नकाशे आढळतात आणि हे नकाशे बघितल्यावर तुम्हाला त्या स्थळांची किंवा गावांची माहिती होते आणि तुम्ही ते पाहू शकता. जसे माझ्या बायबलमध्ये या सुधारित आवृत्तीमध्ये शेवटच्या पानावर 2 नकाशे आहे. एक आहे इस्रायलचा नकाशा आणि एक आहे रोमी साम्राज्याचा नकाशा. तर जेव्हा पवित्र शास्त्र किंवा नवीन करार किंवा प्रवास वर्णना आपण वाचतो तर आपण काही वेळेला नकाशांचा वापर जर करतो तर आपल्याला नेमकं कळतं की आपण जेव्हा म्हणतो पौल गेला तर ते अंतर, ते भौगोलिक परिसर, परिस्थिती, रचना, नद्या, समुद्र, डोंगर, निरनिराळ्या प्रकारचे रस्ते, महामार्ग, व्यापारी केंद्रे, लष्करी ठाणे, विद्यापीठे आणि सरकार दरबारी नेमलेली प्रशासकीय काही नेमकी स्थळे, राजधान्या यांचं आपल्याला ज्ञान होतं. आणि ह्याचं प्रमुख कारण हे आहे की ह्या नोंदी गोष्टी नाहीत, सांगितलेल्या कथा नाहीत, ह्या घडलेल्या आहेत, ऐतिहासिक आहेत. आपला विश्वास वाढावा म्हणून भूगोल पुष्कळ आपल्याला मदत करतो की पौल सिरियाहून करिंथला गेला. मग असा प्रश्न निर्माण होतो आपल्यासमोर किंवा करायला पाहिजे. पहिला प्रश्न असा होतो की हा पौल होता तरी कोण? हा प्रेषित झाला कसा? त्याला मान्यता मिळाली कशी? त्याला कोणी पाठवलं? तो कोणाच्या सहकार्याने गेला? त्याच्यासोबत कोण कोण लोक होते? पौल या कामादरम्यान काय करत होता? आपली उपजीविका कशी निर्माण करत होता? त्याला कोण खायला देत होतं? त्याचं रक्षण कोण करत होतं? त्याच्या गरजा कोणत्या होत्या? तो कोणत्या भाषांचा वापर करीत होता? तो कोणत्या कोणत्या लोकांमध्ये गेला? तो केवळ शहरी आणि पुढारलेल्या लोकांमध्ये सेवा कार्य करायला गेला नाही, तो आदिवासींमध्ये पण गेला, डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये पण गेला, मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांकडे गेला, अगदी गरिबांकडे पण गेला, रोम सारख्या महानगरामध्ये गेला, राजघराण्यात गेला आणि सर्वसाधारण तुरुंगात सुद्धा तो गेला. ही विविधता बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की काय प्रचंड कामगिरी या माणसाने केली. आणि आपण विश्वास जो ठेवतो त्याच्यामध्ये भर पडते की जे घडलं ते खरं आहे. केवळ लेख लिहिले म्हणून सत्य नाही, अस्तित्वात आहे. जसं रोम शहर अस्तित्वात आहे, अंत्योखिया अस्तित्वात आहे, देश सिरिया अस्तित्वात आहे, इस्रायल पॅलेस्टाईन अस्तित्वात आहे, लेबनॉन, सोर आणि सिदोन अस्तित्वात आहे, कुप्र म्हणजे सायप्रस बेट अस्तित्वात आहे, क्रेत बेट अस्तित्वात आहे, मिलिता जेथे नौकाभंग झाला अस्तित्वात आहे. तुम्ही नावं घ्या, तुम्ही बंदरे घ्या, तुम्ही ठिकाणं घ्या, छावण्या घ्या. पौल आपल्याला म्हणजे लेखक लूक आपल्याला हे विवरण देताना पौलाला सादर जेव्हा करतो आणि पौल ही पत्र जेव्हा लिहितो तर त्या लोकांना ह्या सर्व गोष्टी समजत होत्या की बरोबर आहे पौल सांगतो तो. म्हणजे उदाहरणार्थ मी मागे सांगितले तो जमिनीच्या मार्गाने गेला. मग आपल्याला महामार्ग माहीत पाहिजे की बाबेलोनकडून म्हणजे पूर्वेकडून येणारा मार्ग ज्याला सिल्क रूट म्हणतात, की जो चीन आणि जपानकडून भारत देशाच्या खैबर खिंडीमधून पार पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक करून खाली वळणारा इजिप्तकडे जाणारा एक मार्ग, अंत्योक्याच्या जवळून पुन्हा तो मार्ग सरळ पश्चिमेला जाणारा म्हणजे किलिकिया प्रांतामधून सरळ पुढे जाणारा, तोवसपर्यंत जाणारा, तिथला मधला रस्ता खाडी पार केली का पुढे फिलिपाई नावाचं शहर येतं, व्यापारी आणि लष्करी ठाणं येतं, तिथून परत मार्गाने खाली उतरले तर तुम्ही खाली परत करिंथकडे येता. म्हणजे हे महामार्ग होते. म्हणून पौलाला
प्रवास करणं शक्य होतं. अजून काही प्रश्न त्याच्याबद्दल असे निर्माण होतात आपल्या मनात. पौलाला हे कसं काय कळलं की इथून इथे जाता येतं असे? आणि मला असं वाटतं नेहमी की पौल अभ्यास करत होता. उरलेल्या वेळात आपण कोणत्या मार्गाने गेलो, हा महामार्ग कुठून कुठे जातो, समुद्री मार्गांचा अभ्यास केला, वातावरणाचा अभ्यास केला, कोणत्या वेळी कोणती जहाजं उत्तरेला, दक्षिणेला, पूर्वेला, पश्चिमेला येतात जातात, व्यापारी कोणती आहेत, प्रवासी कोणती आहेत, आपल्याला खर्च किती येईल. कारण त्यावेळेला व्यापारी जहाजं जरी असले तर प्रवासी प्रवास करीत असताना त्यांना त्याचं भाडं द्यावं लागत होतं. आणि पौल मग आपलं स्वतःचा पैसा उभारून ते भाडं भरून हा प्रवास करत होता. केवळ उपजीविका करण्यासाठी तो कमवत नव्हता. सोबत्यांचाही काय वेळेला तो खर्च करत होता त्यांना घेऊन जाण्याचा. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एवढं सर्व करताना पौलाने किती मोठ्या प्रमाणावर अध्ययन केलं आणि त्याप्रमाणे आपल्या प्रवासाचं किंवा सेवेचं नियोजन केलं. म्हणून येथे आपण जे बघतो ते यासाठी की हा पौल जेव्हा करिंथच्या मंडळीला पत्र लिहितो तेव्हा नेमकं या प्रवासादरम्यान फिलिपईच्या शहरामध्ये आलेला असतो. तेव्हा त्याला काही गोष्टी कळतात आणि तो तेथून त्यांना इसवी सन 55 ते 56 दरम्यान हे पत्र लिहितो. या पत्राचा मुख्य विषय आहे की तो प्रेषित असल्यामुळे त्याला लोक आता आव्हान करू लागले होते की तोच एक प्रेषित आहे का. करिंथकराच्या पहिल्या पत्रामध्ये ते गट आपले पाहिले आपण. काहींचा गट केफाचा होता, काहींचा अपोलोचा होता, काय म्हणे पौलाचे, काय म्हणे ख्रिस्ताचे. गटबाजी होती. या गटबाजी मागे जे खोटे शिक्षक आणि त्यांच्या शिक्षणाला फसलेले पौलाबद्दल असं सांगत होते की यालाच काय देवाने बोलवलं का, आम्हाला नाही बोलवलं का, आम्ही देवाच्या वचनाचे शिक्षक नाही का, त्याच्याप्रमाणे आम्ही पण प्रेषित नाही का, मग याला जेवढं महत्त्व कशाला, हा कोण आला एवढा मोठा, त्याला काय समजतं, आम्हाला ज्ञान नाही का, आम्हाला प्रगटीकरण नाही का, आम्हाला समजत नाही का, आम्हाला मंडळींची चिंता नाही का. असे अनेक आरोप प्रत्यारोप आपसामध्ये ते पौला संदर्भात करत होते. जेव्हा पौलाला ही बातमी कळली तेव्हा मग तो हे पत्र आपल्या स्वतःच्या पात्रतेबद्दल समर्थन करण्यासाठी लिहितो. आणि दुसरे करीन 3 अध्याय वचन 5 मध्ये जे छोटंसं वाक्य मी निवडलं ते असं आहे की पौल म्हणतो आपल्या स्वतःचं समर्थन करताना आमच्या अंगची पात्रता देवापासून आहे. तो म्हणतो आम्ही जे आहोत काम करणारे, प्रेषण कार्य करणारे, सेवा पुरवणारे, मंडळारोपण कार्य करणारे, शिक्षण प्रशिक्षण देऊन स्थिरावणारे, आमची ही जी लायकी आहे, आमची जी पात्रता आहे ती कोणापासून आहे, देवापासून आहे. याचा अर्थ असा की पौल हे म्हणत नाही इतरांची पात्रता अयोग्य आहे, इतरांची पात्रता बरोबर नाही, चुकीची आहे, असं तो काही सांगत नाही. तो एक छोटासा फरक त्यांच्यात आणि स्वतःत करतो. तुम्हाला पण माझ्या इतकंच माहीत असेल, माझ्यापेक्षा जास्त माहीत असेल, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त श्रम करत असाल असं तुम्हाला वाटतं, परंतु मला निश्चित माहीत आहे हे काम करण्यासाठी पात्रता मला देवापासून मिळाली आहे. ही माणसाने दिली नाही, अंत्योखियाच्या मंडळीने दिली नाही, मला प्रेषितांनी दिली नाही, मला लोकांनी मिळून दिली नाही. माझी पात्रता आम्हाला देवापासून मिळाली. आणि ह्या वाक्याला धरून जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला करिंथकराच्या पत्राचा अंदाज येतो. दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये तो असं म्हणतो की ही माझी जी भेट आहे ही वेदनादायक आहे. त्याला खूप दुःख झालेलं होतं असं तो म्हणतो. म्हणजे लोकांना
इतरांना दुखविण्यामध्ये आनंद वाटू लागला होता, असं पौलाचं म्हणणं आहे. मी जे बोललो ते लक्षात आलं का? लोकांना आनंद कशात होता? इतरांना दुःख देण्यात किंवा इतरांचं दुःख वाढविण्यात आनंद होता. त्यांची थट्टा करण्यात आनंद होता, त्यांना टाकून बोलण्यात आनंद होता, त्यांचा तिरस्कार करण्यात आनंद होता, त्यांना अपमानित करण्याचा आनंद लोकांना होता. आणि पौलाची सुद्धा तीच परिस्थिती होती. पौलाला ते सहन करावं लागत होतं की लोक पौलाचाही अपमान करू लागले होते, तिरस्कार करू लागले होते, त्याला क्षुल्लक लेखू लागले होते, आणि त्यामुळे त्याच्या मनाला खूप दुःख होत होतं. म्हणून या पत्राला कधी कधी पौलाची वेदनामय हाक किंवा आर्त हाक, मनाचं ओरडणं, वेदनामय ओरडणं, या नावाने सुद्धा या पत्राला ओळखलं जातं. की जेव्हा तुम्ही आता आपण बघू की पौल जेव्हा वर्णन करतो काही गोष्टींचं, तर तो किती वेदनांनी भरलेला होता. म्हणून त्याने हे पत्र लिहिताना काय केलं की तिथं जो होता त्याला घेतलं आणि त्याच्या हस्ते हे पत्र पाठवलं. जर दुसऱ्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये तुम्ही याल तर तो काय म्हणतो बघा, 2 करीन 2:4, मी नुसत्या संकटात नाही, फार संकटात, फार मनस्तापात, फार अश्रुगाळीत तुम्हाला लिहिले होते. तो म्हणतो, मंडळी, माझे मित्र, बंधुजनो, तुम्हाला माझं मन ठाऊक आहे का? कळतं का मला किती वेदना होतात, मी किती मला मनस्तापाने मी ग्रस्त होतो, माझे संकटे, माझे अश्रू तुम्हाला समजतात का? असं तो म्हणतो. सेवकांच्या, प्रेषितांच्या जीवनामधली ही दुःखे, हे कष्ट, हे संकटे जरी आलेली होती तरी पौल दबला नाही, त्यामुळे थांबला नाही. जे होईल ते होईल, मी मला दिलेली धाव आहे ती पूर्ण करण्यासाठी धावत राहणार. असं दिसतं अध्याय 7 मध्ये की मंडळीला जेव्हा हा निरोप मिळाला पौलाचा, म्हणजे पत्र मिळालं, तर मंडळीने पश्चाताप केला, लोकांनी पश्चाताप केला की आमचं चुकलं, आम्हाला असं करायला नको होतं, असं बोलायला नको होतं. पण तेव्हाचे जे शब्द वापरले पौलाने ते फार तीव्र आहेत, ते तीक्ष्ण शब्द वापरले. कठोर नाही म्हणतायत, पण भेदून जाणारे शब्द पौल वापरतो. म्हणून हे पत्र वाचताना आपल्याला कधी कधी पत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित करतं, पित्यासारखं आपलं सांत्वन करतं, आपल्यावर आरोप करणाऱ्यांना प्रतिसाद देण्याची बुद्धिमत्ता ते देतं, आपल्याला देण्यात आलेल्या सत्याचे, समजलेल्या सत्याचे ते रक्षण करतं, आपल्यामध्ये इतरांप्रती प्रेम जागृत करतं, चांगलं ठेवतं, आणि स्वार्थतेचं सामर्थ्य आणि वैभव असं दिसावं लोकांना की जे सामर्थ्यवान समजतात ते नम्र होतील, आणि या दुर्बलांना असं वाटेल की आम्ही बळकट आणि सक्षम आहोत. स्वार्थतेचा प्रभाव बलशालींना नम्र करेल आणि कमजोर वर्गाला सक्षम करेल, हे पौलाला कळत होतं. म्हणून पौलाच्या या पत्रांमध्ये बऱ्याचदा स्वार्थ हा मुख्य विषय अभ्यासणं फार आवश्यक आहे. आणि मंडळ्या बळकट केव्हा होतात, कमजोर लोक बळकट केव्हा होतात, अशक्त सशक्त केव्हा बनतात, जेव्हा त्यांना सुवार्ता समजते. म्हणजे
त्यांना ती बातमी कळते की त्यांचा जो आजार आहे त्याचं निदान होणं गरजेचं आहे, त्याच्यावर उपाय होणं गरजेचं आहे आणि त्या उपायासाठी उपचार केलेल्या गोष्टी, त्यांचं सेवन, त्यांची पथ्य त्यांनी पाळल्याने ते लवकर आरोग्य संपन्न होणार आहे हे त्यांना कळलं पाहिजे. म्हणून जे सेवक म्हणतात, पाळक सुवार्थिक असतात, प्रेषित असतात, यांना दुहेरी भूमिका निभवावी लागते. एक म्हणजे पवित्र शास्त्राचे सत्य सांगण्याची हातोटी असावी लागते आणि दुसरं म्हणजे गरजवंतांना, मंडळीच्या लोकांना व्यवस्थितपणे सल्लामसलत देऊन योग्य निदान करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावं लागतं. केवळ मार्गदर्शन पुरेसं नाही, केवळ शिक्षण पुरेसं नाही, दोघांची गरज होती. स्वीडनच्या मिशन कार्याचा आणि ख्रिस्ती महामंडळाचा इतिहास जर वाचला तर त्या भयंकर अवस्थेत असणाऱ्या लोकांची सुटका आणि स्थिती बदलली. त्याचं कारण हेच होतं, त्यांनी सुवार्ता आणि त्यांनी सल्लामसलत ह्याच्यावर जोर दिल्यामुळे लोकांचे जीवन बदललं. काहीशे वर्षांपूर्वी स्वीडनसारखे देश फार मोठ्या प्रमाणावर भयंकर अशा दारू आणि व्यसनाच्या अधीन झालेले लोक होते. त्याला पाळक सुवार्थिक अपवाद नव्हते, ते पण तेवढंच पित असत, तेवढंच नशापान करत असत. असा हा देश होता. पण या देशाला जेव्हा खरी सत्यवचनाची सुवार्ता सांगून गरजवंतांना सल्ला मसलत देण्याची हातोटी निर्माण केली गेली, हा देश त्या विळख्यातून बाहेर आला. पूर्णपणे बाहेर आला नाही, पण त्यांची स्थिती सुधारली. आज परत वेगळ्या प्रकारे अशा देशांना धोका आहे, त्यामुळे बराच प्रभाव होत आहे मंडळांमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला देव काम करीत आहे, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून पौलाचं जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा त्याच्या ह्या दोन गोष्टीकडे मुख्य आपण लक्ष देणं गरजेचं आहे की पौलाचं सुवार्तेचं वचन हे आवश्यक होतं, त्याच्याशिवाय परिवर्तन होत नाही. आणि नंतर सुधारण्यासाठी सल्ला मसलत या दोन्ही गोष्टींची गरज होती. तुम्हाला मी वेबसाईट दिलेल्या आहेत, तुम्हाला हवं तर तुम्ही अधिक विवरण वाचू शकता. या पत्राची एक छोटीशी रूपरेषा या प्रकारे आहे. तुम्हाला मी PDF टाकला आहे, तुम्ही बघू शकता. पहिल्या 7 अध्यायांमध्ये म्हणजे अध्याय 1 ते अध्याय 7 पौल समर्थन करताना तो काय म्हणतो की पहिली गोष्ट म्हणजे पौलाची प्रामाणिकपणाची वृत्ती आणि त्याची पात्रता या संघर्षामध्ये आव्हान करणाऱ्यांनी मंडळीला अस्थिर केलेलं होतं. त्यांचं नातं दोलायमान झालेलं होतं, कधी इकडे कधी तिकडे अशी स्थिती होती. पौल काय करतो की स्वतःचं समर्थन करताना, पुरावा देताना, पत्र लिहिताना तो केवळ स्वतःबद्दल जास्त बोलत नाही, तर तो नातेसंबंध नीट व्हावे म्हणून सुद्धा प्रयत्न करतो. आपल्यावर झालेले आरोप प्रत्यारोप त्याची उत्तरं देणं हे नैसर्गिक होतं. पण पौलाला त्या पलीकडे हे समजलं होतं की आपलं आणि लोकांचं, आपलं आणि मंडळींचं नातं हे टिकलं पाहिजे, ते तुटता कामा नये. पण हे कसं होईल, हे नातं कसं सुधरेल? तर 5व्या अध्यायामध्ये तुम्हाला माहिती आहे पौल सांगतो आपल्याला काय दिली आहे, समेटाची सेवा. म्हणून आपण कोण आहोत, त्या समेटाचे कोण आहोत. इंग्रजीमध्ये शब्द आहे, तुम्ही बघाल, वी आर द ॲम्बॅसॅडर्स ऑफ क्राइस्ट. राजदूत आहोत. वकील मराठीत शब्द आहे काही ठिकाणी. राजदूत आहोत. कशाचे? समेटाचे राजदूत आहोत. कोठे पाठवण्यात आलेलं आहे आपल्याला? जेथे भांडण, तंटे, आरोप प्रत्यारोप, तट फुटी
बेबनाव, स्वैर वर्तन, बेशिस्तपणा, आळस आणि अंधाधुंद कारभार चाललेला आहे. पौल म्हणतो तुम्हाला आणि मला देवाने काय केलेलं आहे, अशा ठिकाणी जाऊन सुवार्तेबरोबर समेटाचा निरोप देण्यासाठी तुम्हाला बोलावलं आहे. कारण या निरोपाशिवाय म्हणजे समेटाशिवाय देव येशू ख्रिस्तामध्ये तुमचा आणि माझा स्वीकार करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय समेट शक्य नाही असं तो म्हणतो. अध्याय 8 ते 9 या 2 अध्यायामध्ये तो देवाच्या कारभारामध्ये आर्थिक गुंतवणूक करणे याबद्दल बोलतो. 8 आणि 9 अध्याय वाचलं तर देवाच्या कारभारात काय करायला पाहिजे, आर्थिक गुंतवणूक करायला पाहिजे. मासेदोनियाच्या मंडळांनी ते गरीब असतानाही दिले, ही गोष्ट बरोबर आहे. परंतु करिंथकडच्या मंडळ्या श्रीमंत होत्या. तो म्हणतो जर गरीब देऊ शकतात तर तुम्ही का देऊ शकत नाही. त्यांनी त्यांच्या मानाने पलीकडे, शक्तीपलीकडे दिले. तुम्ही पण अशा चांगल्या सत्कार्यामध्ये योगदान देऊ शकता. मी येईन तेव्हा हा निधी मी घेईन, तुम्ही देण्याचं थांबवू नका. मग ती सिस्टीम ठरवली होती कोणी कसं द्यायचं, आणि ज्याने जे ठरवलं त्या प्रकारे द्यायचं. याचं विवरण आपल्याला 8 ते 9 अध्यायामध्ये वाचायला मिळतं. 10 ते 13 अध्याय वचन 10 या खंडामध्ये पुन्हा एकदा पौल आपलं समर्थन करताना लोक त्याला म्हणत होते की हा अशक्त आहे, त्याला काही एवढा हा पॉवरफुल स्पीकर नाही असं म्हणत होते. हा फार उत्कृष्ट वक्ता नाही, त्याचं लिखाण कठीण आहे, परंतु हा काय एवढा बरोबर वक्ता नाही. ह्याचं लिखाण उत्कृष्ट आहे, पण पौल काय करतो म्हणे की पत्र लिहून दबाव आणतो आमच्यावर, असं लोकांचं म्हणणं होतं. काही वेळेला पौल त्यांना म्हणतो तुमची मला मदत हवी आहे, परंतु माझ्यासाठी नाही, देवाच्या राज्यासाठी आहे, असं तो म्हणतो. तर लोकांनी त्याचा अर्थ असा लावला होता, हा आमचा अपमान करतो, म्हणजे याला आमची गरज नाही, फक्त देवाला आमची गरज आहे का, पौलाला आमची गरज नाही का. हा पौल स्वतःला समजतो काय, आम्हाला बघा ते म्हणत होते आम्ही कितीतरी मोठे कारखानदार आहोत, श्रीमंत लोक आहोत, व्यावसायिक आहोत, बुद्धिमान लोक आहोत, पवित्र आत्म्याने भरलेले लोक आहोत. हा म्हणतो की त्याला लोकांची गरज नाही, करीनसारख्या मंडळीची, श्रीमंत लोकांची गरज नाही, कारखानदारांची गरज नाही. हा काय वेडा आहे काय त्याला काय समजतं की नाही. हा आमचा काय करतोय, अपमान करतोय. पण पौल काय म्हणत होता त्यांना, मी माझी आणि माझ्या सोबत्यांची काळजी घ्यायला सक्षम आहे, तुम्ही चिंता करू नाही, कारण ते माझं व्रत आहे, मी त्याच्यासाठीच निघालो आहे. मी कोणाचा पैसा घेऊन चाकरी करणार नाही, मी सुवार्ता फुकटच सांगेल, तुमच्या पैशाच्या जोरावर सांगणार नाही. तुम्ही बंधू म्हणून, सोबतीचे म्हणून तुम्हाला जे वाटतं ती मदत करू शकता, पण मी तुम्हाला हा अधिकार कधी देणार नाही की तुम्ही दिलं आणि म्हणून मी सांगितलं. ज्याला सेल्फ एस्टीम म्हणतो आपण, पौलाची जी स्वमूल्य पाहण्याची जी वृत्ती आहे ती फार वेगळी आहे. त्यामुळे तो कुठेही मान ताठ करून बोलू शकला. मी याच्या विरुद्ध नाही की पगार नसावा, लोकांनी देऊ नये, पण काही वेळेला हा समज आहे, हा मागतच नाही, हा घेतच नाही, हा तुच्छ लेखतो, स्वतःला शहाणा समजतो. पौलाबद्दल ते लोक तसा विचार करत होते, कारण तो पैसे घेत नव्हता. मग त्यावेळेला पौल त्यांना उत्तर देतो की मला तुम्ही अशक्त समजता, पण मी अशक्त कोणासाठी झालो, तुमच्यासाठी. मी दरिद्री कशाला झालो, मी कमवलं पण सर्व देऊन टाकलं, कशासाठी, तुमच्यासाठी. तुम्ही श्रीमंत व्हावे म्हणून, तुम्ही चांगले बनावे म्हणून, तुमचं गौरव तुम्हाला मिळावं म्हणून मी हे केलं, माझ्या स्वतःसाठी नाही.
म्हणून तो त्याच्यावर जे गैरसमज निर्माण करून आरोप वजा बोलणं लोक करीत होते त्याला तेथे उत्तर देतो. आणि जे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही 11व्या अध्यायाकडे जर वळाल तर हा एक छान अभ्यास आहे. ज्यांना वाटतं त्यांनी करावा आणि सेवकांनी तर करावा, पण आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय होऊन गेला आहे. तुम्ही जर 11व्या अध्यायामध्ये आलात 21 पासून 29 या 9 वचनांमध्ये बघा तो काय सांगतो. वचन 23 मध्ये जर तुम्ही आला, कंसामध्ये लिहिलं आहे हे मी वेडगळासारखे बोलतो. त्याच्या खाली तुम्ही जर मोजाल तर बघा बरं तो आपल्या संकटांबद्दल काय सांगतो. श्रम मोजत जा तुम्ही. श्रम करणे, कैद सोसणे, बेसुमार फटके खाणे, मृत्यूच्या दाढेत पडणे, 5 वेळा 39 फटके खाणे, 3 वेळा छड्यांचा मार, एकदा दगडमार, 3 वेळा गलबत फुटणे, 1 दिवस व 1 रात्र समुद्रात घालविणे, कितीतरी प्रवास, नद्यांवरील संकटे ज्या मी बोललो, लुटारूंमुळे आलेली संकटे, देश बांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहान भूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडा वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. किती प्रकारचे दुःख संकट आहेत मोजले का तुम्ही? 35-37 च्या जवळपास येतात. ते कसं मोजतात त्याच्यावर तुमचं आहे. आश्चर्यकारक एक गोष्ट आहे अजून, त्याचा शेवटला प्रवास रोमकडे जाताना त्याचं गलबत फुटतं ना, आणि माल्ताच्या किनाऱ्यावर तो सुरक्षित पोहोचतो. पण जर वचन 25 मध्ये बघाल तर तो म्हणतो माझं गलबत किती वेळा फुटलं? एक गलबत 3 वेळाला फुटलं की 3 गलबत फुटली, का 3 वेळाला प्रवास करताना 3 गलबत फुटली. अभ्यासाचे विषय ते. पौलाने लोकांनी लिहिताना एका गलबत किंवा तारू किंवा जहाज फुटण्याचा उल्लेख केला. पौल कितीदा करतो? 3. काय झालं नेमकं? असं तर नाही झालं की लुकाकडे ती माहिती नव्हती त्यामुळे त्याने प्रेषितांचे कृत्य फक्त एकच लिहिलं, की पौल नंतर जेव्हा प्रवास करतो रोमच्या 16व्या अध्यायाच्या शेवटी तो जेव्हा सोडला जातो थोडे दिवस 2 वर्षे, तर त्या दरम्यान तर नाही फुटल्याची गलबत, कारण त्याचा उल्लेख कुठेच नाही. प्रेषितांच्या कृत्यात एकच आहे. पौल म्हणतो माझं गलबत 3दा फुटलं. मग शक्यता काय आहे की ज्या वेळेला पौलाचं हे लिखाण लूक करीत होता, प्रेषितांच्या कृत्यांचा इतिहास बंद करत होता, त्यावेळेला पौल रोममध्ये होता. इथे तो संपतो. पण रोममधून 2 वर्ष सुटका झाल्यावर पौलाने पुन्हा प्रवास केलेला आहे. मग पौल कदाचित त्या प्रवासामध्ये 2 वेळेला तो गलबत फुटल्यामुळे संकटात सापडला की काय, शोधाचा विषय आहे हा. कदाचित एकच गलबत 3दा पण फुटला असेल, टप्प्याटप्प्याने, आपल्याला सांगता येत नाही. पण मला असं वाटतं जेव्हा मी वाचन केलं तर की ही शक्यता पण आहे की जेव्हा तो सुटला परत तो प्रवास करतो आणि पुन्हा मग पकडण्यात येतो, त्या 2 वर्षाच्या काळामध्ये तो प्रवास जेव्हा करतो कदाचित तो संकटात सापडला असावा. अभ्यास करून त्याचे ऐतिहासिक दस्तावेज शोधून आपल्याला पाहावं लागेल. पण मला हे म्हणायचं की बघा, पौल म्हणतो मी इतक्या प्रकारे सर्व सहन केलं. कशासाठी? येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेला पोहोचवावं म्हणून, मंडळी रोपण कार्य करून तिला स्थिर करावं म्हणून.
शेवटी जर आला तुम्ही 13व्या अध्यायामध्ये, तर तो त्याचा समारोप करतो, एकमेकांना तो आशीर्वाद देतो. आणि विशेषतः 11च्या पुढे 11, 12, 13, 14 यामध्ये तो 4 गोष्टींचा उहापोह करून त्यांना म्हणतो. तो म्हणतो तुमचे कल्याण असो. मग म्हणतो तुम्हास पूर्णता लाभो, समाधान मिळो, एकचित्त व्हा, शांतीने राहा. म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. तुमचं ऐक्य टिकवायचं असेल, प्रीतीचा आणि शांतीचा देव तुमच्याबरोबर राहायचा असेल, या गोष्टी करा. पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करा. याबद्दल मागे बोललं गेलं, त्यावर मी बोलत नाही. म्हणजे तो म्हणतो की एकमेकाला अभिवादन करायला शिका, समाचार घ्यायला शिका, विचारपूस करायला शिका, शिष्टाचार पाळा, वय बघा, शिक्षण बघा, हुद्दा बघा, कार्य बघा आणि त्या प्रकारे त्या व्यक्तींचा काय करा, तुम्ही सन्मान करा. तेरा वचनामध्ये पुन्हा एकदा सामूहिकता आहे. सर्व पवित्र जन ते जे त्याच्याबरोबर होते, फिलिपईमध्ये आता पाऊल आहे, तर ते सर्व मिळून, सर्व पवित्र जन म्हणजे कुठले? फिलिपईचे. कारण पत्र कुठून लिहिलं? फिलिपईमधून. तिथे फिलिपईची मंडळीचा सलाम आहे. आणि मग नेहमीचा आपला आशीर्वचन जे म्हणतो आपण मंडळींना, जे आपण अनेक वर्षानुवर्ष देत आहोत, की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. एक पायंडा पौलाने पाडून दिला. आज मंडळांमध्ये याचा उपयोग सर्वत्र केला जातो. इस्रायलाला जसा याजक महायाजक आशीर्वाद देत असे, त्या प्रकारे मंडळीचे नेमलेले पाळक किंवा सेवक हा आशीर्वाद देत असतात. काही विचार आहेत ज्याची मी नोंद टाकलेली आहे, ती मी तुम्हाला फक्त वाचून दाखवतो. पहिला विचार 4थ्या अध्यायामध्ये आहे. पौल म्हणतो सेवा करता का? मग ती मंडळीतली कुठली सेवा असो, बाहेरची कुठली सेवा असो, तर या सेवेमध्ये राहताना, काम करताना उच्च दर्जाचं काम करा, गुणवत्तापूर्वक काम करा, आदर्श निर्माण करा. 4था अध्याय 1 ते 18 वचनामध्ये अभ्यास केला तर हा विचार तिथे मिळतो. तुमची गुणवत्ता वाढू द्या, तुम्ही पुढे जा, तुमची प्रगती दिसू द्या, सखोल अध्ययन करा, कृती करा, शिका, शिकवा, वाढा, वाढू द्या. 5व्या अध्यायामध्ये तो एक विचार मांडतो, तो आहे मरण आहे, परंतु या मरणावर विजय देणारा देव आहे. करिंदकराच्या लोकांना आश्वासन देत होतो, मरण आहे, पण या मरणावर काय आहे? विजय सुद्धा आहे. 5वा अध्याय वचन 1 ते 9. 6वा अध्याय वचन 14 ते 18 मध्ये तो जो विचार मांडतो तो असा, आपल्याला जगापासून वेगळे असण्याची, बनण्याची, होण्याची गरज आहे. जगापासून वेगळे असा. जग म्हणजे त्याची परिभाषा जी आहे ती अशी आहे की एक निर्माण केलेली व्यवस्था जी या पृथ्वीवर आहे, जी ऐहिक आहे, ईश्वरी नाही, ती नैसर्गिक आहे. परंतु तिचा जो वापर आपण करतो तर तो देवाच्या गौरवासाठी व्हावा. म्हणून तुम्ही जर त्यातच राहिला तर तुम्ही तसं करू शकणार नाही. म्हणून तुम्ही वेगळं असा. या जगाच्या रूढी, परंपरा, रीतिरिवाज, नियम या पलीकडे तुमचं जीवन
आणि तुमचं कार्य बनव. चौथा विचार अध्याय आताच आपण वाचला 11वा, त्यामध्ये आहे संकटे येतील, संकटे येतील, ते अपेक्षित आहे, पण त्यांना धैर्याने तोंड द्या. संकट अपेक्षित आहेत, पण त्यांना धैर्याने तोंड द्या. आणि या पत्राचा शेवट मग तो म्हणतो की वचन 13वा अध्याय वचन 10 मध्ये म्हणतो की यामुळे मी जवळ नसताना हे लिहितो, ते अशासाठी की जो अधिकार प्रभूने पाडण्यासाठी नव्हे तर बांधण्यासाठी उभारण्यासाठी मला दिला, त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणे वागू नये. अगोदर प्रार्थना करतो तो, आणि तो त्यांना स्पष्टीकरण देतो की मी आलो तर मी बांधकाम करण्यासाठी येणार, उभारण्यासाठी येणार, तोडून पाडण्यासाठी येणार नाही. मी कठोर नाही आहे असं तो म्हणतो. लोक पौलाला कठोर समजत होते. त्याची भीती लोकांना वाटत होती की बापरे बाप, हा माणूस माहित नाही आपलं काय करेल. अकल्पित भीती होती त्यांच्याकडे. पण पौलाकडे बघतो तर तो म्हणतो कितीतरी अश्रू ढाळतो, म्हणजे हळवे पण ज्याला म्हणतो. हा माणूस मनाने किती नरम होता, सहज तुटू फुटू शकणार होता, हे लोकांना दिसत नव्हतं. पण त्याच्या पेशाला बघितल्यावर त्याच्यामध्ये जो कणखरपणा होता, त्यामुळे लोकांना असं वाटतं हा कोण आहे, हा फार आमच्यावर दबाव आणतो, आमच्यामध्ये भीती निर्माण करतो, असं लोकांना वाटत होतं. पौल म्हणतो मी तसं नाही, मला अधिकार आहे, पण तो तुम्हाला बांधण्यासाठी आहे, त्याच्यासाठी मी येणार आहे. जे पडलं त्याला मी उभं करणार आहे, त्याच्यासाठी येणार आहे, असं आश्वासन देऊन प्रार्थनापूर्वक या पत्राची समाप्ती होते. म्हणून या पत्राचा अभ्यास करताना त्याचा जो उद्देश आहे त्या प्रकारे पौल विवरण जरी देतो तरी प्रमुख त्याचा उद्देश हा होता की आपसातले नातेसंबंध तुटले, ध्वस्त झाले, तर आपण ते पुन्हा बांधावे, पुन्हा निर्माण करावे, पुन्हा उभारावे. कारण जर आपण एकत्र आणि एकचित्त राहिलो तर देव आपल्यावर प्रसन्न राहील, तो आपल्या प्रार्थनांना उत्तरं देईल, आणि जे काम आपल्याला करायचं आहे, म्हणजे जे ध्येय गाठायचं आहे, ते ध्येय म्हणजे येशू ख्रिस्ताची सुवार्ता जेथे जेथे मनुष्य आढळेल तेथे तेथे जाऊन पोहोचली पाहिजे. तुम्ही जाऊ शकत नाही तर पाठवायला शिका, असं पौल सांगतो. तुम्ही जाऊ शकत नाही, काय करा, पाठवायला शिका, द्यायला शिका, कोणाला दत्तक घ्या, कोणाच्या पाठीशी उभा राहा, त्याचं काम बघा, त्याच्या गरजा बघा. लोहार आणि सोनार यांच्या कामाकडे बघितल्यावर तुलना करण्यामध्ये गोंधळून जाईल. सोनाराची ती छटाकी म्हणतात, छोटीशी हातोडी असते, लोहाराचा हा मोठा लोहदंड असतो. काही कामं तशीच आहेत, काही कामं सोनारासारखी नाजूक पण आहेत, पण पुष्कळदा जे नाजूक वाटतं ते मौल्यवान पण असतं तुलनेमध्ये. परंतु ज्याला वाटतं की मी हातोडाच वापरला पाहिजे, कारण मला असं वाटतं, तुम्हाला वाटत असेल त्या म्हणीप्रमाणे 100 सुनार की 1 लोहार की. काही वेळेला तसंही होतं, काही न वाटतं मी असं अधिकाराचा वापर करून एकाच ठोक्यामध्ये मी तोडून टाकतो. ठीक आहे, ज्याला आता वाटतं ते पण ठीक आहे. कदाचित तो सोनारासारखा छोटं छोटं नाजूक काम करून सौंदर्य निर्माण करणार असेल, पण तो लक्षात येत नसेल.
पौल म्हणतो दोघांचंही मूल्य देवाच्या राज्यामध्ये आहे, पण ओळखायला शिका. मी कुशल कारागीर आहे, मला देवाने पाठवलेलं आहे, मी त्याच्यासाठी झटत आहे. मी तुमच्या भरोशावर नाही, तुमच्या पैशाच्या आधारावर नाही, तुम्ही म्हटलंय म्हणून मी प्रेषित नाही. मी तुमचे आभार मानतो, तुम्ही याच्यात सहकार्य करता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी मी कोणाचा आहे? मी येशू ख्रिस्त त्याचा मी दास आहे. माझी ती ओळख आहे असं तो म्हणतो. आणि या ओळखीमुळे जे मला करायला पाहिजे तुमच्यासाठी ते हे आहे की आपले जे तुटलेले संबंध असतील, काही अयोग्य झालं असेल, जे तुटलं फुटलं असेल, मी येईन आणि काय करू? आपण पुन्हा त्याला उभारू, पुन्हा घडू, पुन्हा निर्माण करू. या पत्रातून आपल्याला हा अभ्यास मिळतो, हे शिक्षण मिळतं. मी तुम्हाला एक विस्तारित तुम्हाला आउटलाईन दिलेली आहे पान नंबर 2वर. ती विस्तारित आहे, तुम्ही ती पण पाहू शकता. आणि तिच्याप्रमाणे तुम्हाला खंड पद्धतीने तुम्हाला जो अभ्यास करायला पाहिजे, वाचन करायला पाहिजे, विचार समजून घ्यायला पाहिजे, तर तुम्ही त्या प्रकारे त्याचं विस्तारित वाचन जे आहे ते पुस्तकाप्रमाणे करू शकता. हा CBT अंतर्गतचा अभ्यास आज पूर्ण होत असताना देवाचा धन्यवाद असो. सुमारे 39 आठवडे आपण निर्णयाप्रकारे या वर्षामध्ये अध्ययन केलं आहे. बिल्डचं सुद्धा 39 अभ्यास आपण पूर्ण केले आहेत. उद्या शेवटला 8व्या पुस्तकाचा असेल. बिल्डच्या अभ्यासाचे सुद्धा 40 सत्र आपण पूर्ण केलेली आहेत. म्हणजे देवाची कृपा आपल्यावर झाली की या वर्षाच्या या महिन्यापर्यंत साधारणपणे 80 अभ्यास आपण पूर्ण केले. खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला खूप मोठा आनंद वाटतो की मंडळीने, आपण सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला. We thank God for your participation during the time of this year. So far, we have completed around 39 to 40 Bible studies on Wednesdays. And on Thursdays, we have completed 8 books with 40 seminars and Bible studies. Around about 80 studies we have conducted and completed. We praise God for all your participation and your prayer. We pray that God will continue to bless and use you. There are so many good people around the world watching this broadcast and sending us greetings and boosting our confidence. We bless you all. Especially we thank you, Dr. Andrew Thomas from Sweden, who is the professor in Stockholm, for sending your greetings. Dr. Atula Gamkar and others are there, and so many others in the country around us. We just pray that God will continue to help you. And please pray for SA Church Nandurbar and its ministry around the North Maharashtra in India. Thank you for joining us. God bless you. सर्व जे ऑनलाईन उपस्थित आहे त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आजच्या या अध्ययनासाठी विशेष करून आदरणीय डॉक्टर रेव्हरंड ग्लॅडविन पाल साहेब यांचे देखील मी फार फार आभार मानतो. अतिशय श्रम आणि कष्ट करून त्यांनी आम्हाला पुष्कळ आठवडे अध्ययन शिकवलेलं आहे आणि आज देखील पावलाच्या महान सेवा कार्याविषयी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि म्हणून प्रभूला खरोखर धन्यवाद देतो. या वचनाच्या द्वारे देव आपणा सर्वांना आशीर्वादित करो आणि अधिक उन्नती करो. यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये जाणार आहोत. मी विनंती करतो की भानुदास सर आमच्यामध्ये आहे, ते पुढे येतील आणि प्रार्थना करतील. प्रभूची प्रार्थना मनू आणि ग्लॅडविन पाळ साहेब आशीर्वाद देतील.
प्रार्थना करूया. आमचे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी महान दया आम्हावर आहे. परमेश्वर बापा, आम्ही सतत आणि सतत तुझ्या सानिध्यात असावं, तुझ्या पवित्र शास्त्राचा गहन अभ्यास करावा आणि आम्ही प्रभू परमेश्वर बापा यात तंतोतंत प्रशिक्षित व्हावं, यासाठी स्वतःसाठी, समाजासाठी, कुटुंबियांसाठी आणि इतरांसाठी प्रभू परमेश्वर बापा आम्ही हे अद्भुत ज्ञान जे आहेत ते इतरांना देण्यासाठी, आम्ही स्वतः आचरणात आणण्यासाठी प्रभू परमेश्वर बापा ही संधी तू आम्हास दिलीस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. मी तुला धन्यवाद देतो बापा. गेल्या काही महिन्यापासून प्रभू परमेश्वर बापा, नव्हे तर गेले 4 वर्ष प्रभू परमेश्वर बापा आम्ही या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी ज्या आहेत त्या आम्हास दृष्टीस पडाव्या, यासाठी प्रभू परमेश्वर बापा मंडळी केंद्रित ईश्वर विज्ञान जे काही शास्त्रातील अद्भुत गोष्टी आहेत प्रभू, त्या निदर्शनास आणण्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो बापा. कारण तू पाळक साहेबांना तू सहाय्य होतोस आणि त्यांच्या करवी प्रभू तू आमच्यापर्यंत ही सर्व अध्ययनं तू आम्हास आणलीस. प्रभू राया, आम्ही तुला धन्यवाद देतो की त्याच्या नोंदी देखील आमच्याकडे असाव्या आणि म्हणून त्यांनी प्रभू परमेश्वर बापा अतिशय कष्टाने आणि प्रभू परमेश्वर बापा तुझ्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने ज्या नोंदी त्यांनी प्रभू परमेश्वर बापा टिप्पण केल्या आणि त्या आमच्यापर्यंत पोचवित आहे आणि त्या आम्ही ग्रहण करीत असताना, आम्ही त्या प्रभू आमच्याकडे संग्रहित करीत असताना केवळ संग्रहित करून नाहीत प्रभू परमेश्वर बापा, जे आम्ही मंडळीचे सदस्य, सेवक प्रभू राया, ह्या सर्व नोंदी ज्या आहेत त्या वारंवार आम्ही उजळणी कराव्या, त्या सतत आम्ही पाहत राहाव्या आणि त्याचा अभ्यास करून प्रभू आमच्या मंडळीच्या, आमच्या सर्व प्रभू विश्वासणाऱ्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी आम्ही याचा उपयोग करावा, म्हणून आम्हाला विशेषतः प्रभू तशी प्रेरणा आणि तसं समर्पित जीवन आम्हास दे, असं आम्ही विनंती करतो. पुन्हा तुला धन्यवाद देतो पाळक साहेबांबद्दल बापा, की त्यांना तू अशा प्रकारचे सर्व तू सहाय्य झालास आणि म्हणून प्रभू राया 80 आठवडे प्रभू तू आम्हासोबत राहिलास, त्यांच्यासोबत राहिलास, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रे बापा, आजच्या या अध्ययनाबद्दलही तुला आम्ही धन्यवाद देतो की प्रभू या दिवसामध्ये आम्ही ही पौलाची पत्रे जे आहेत हे अभ्यासत असताना प्रभू परमेश्वर बापा त्यातून आम्हाला सर्वांना तू आशीर्वादित करत आहेस. आजच्या प्रसंगी प्रभू परमेश्वर बापा आमच्या एस ए चर्चच्या मंडळातून प्रभू परमेश्वर बापा जे ऑनलाईनने प्रभू हा अभ्यासक्रम पाहत आहेत, ऐकत आहेत, नोंदी घेत आहेत, त्यांनाही तू आशीर्वादित कर. या पुढे देखील प्रभू तो आम्हासोबत आहेस. ही विनंती धन्य तारणारा प्रभू येशू याच्या नावाने मागतो, म्हणून तू एक बापा. आमेन. तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडतो तसेच तू आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. आपली प्रतीती पहा. बंधुजन हो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो, तुम्हास पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वांसह असो. आमेन.